नमस्कार, मी आहे रत्नाकर आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समयचं मराठी बातमीपत्र। आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या लखडगंज पोलीस ठाणे क्षेत्रात गंगा जमुना रोडवर रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे। एका युवकाला त्याच्या मित्रांसोबत घरी जात असताना काही अज्ञातांनी बालाजी मंदिराजवळ चाकूचा धाक दाखवत 20,000 रुपयांची लूट केली। पीडित युवकाने तत्काळ पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी तपास करताना नाबालिग आरोपीला घरातून ताब्यात घेतलंय आणि तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। या गुन्ह्याची मास्टरमाइंड एक महिला होती, जिला पोलिसांनी आता अटक केली आहे। पोलिसांनी नाबालिकाच्या कबुलीनुसार उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरू केला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। नागपूरमधील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह प्लांटमध्ये मध्यरात्री भीषण स्फोट झाला आहे। या स्फोटात एक कामगाराचा मृत्यू झाला असून 4 जणांची प्रकृती चिंताजनक तर 9 अन्य जण जखमी झाले आहेत। स्फोट इतका तीव्र होता की त्याचे हादरे 10 किलोमीटर अंतरापर्यंत जाणवले। सुदैवानं धुराचे लोट दिसताच काही कर्मचाऱ्यांना वेळेत बाहेर काढण्यात आलं, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती। या प्लांटमध्ये HMX, TNT आणि RDX यासारखी अत्यंत घातक स्फोटके तयार केले जातात। विशेष म्हणजे डिसेंबर 2023 मध्येही या कंपनीमध्ये स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू झाला होता आणि जून 2024 मध्ये अमरावतीतील चामुंडी एक्सप्लोजिव्ह प्लांटमध्ये देखील अशीच दुर्घटना घडली होती। कळंबोली परिसरातनं एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका विवाहित महिलेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला। महिलेला फसवून आरोपीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले, मात्र नंतर लग्नास नकार देत महिलेस आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेनंतर पीडित महिलेनं धाडस दाखवत कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। ही घटना महिलांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित करते। कळंबोली पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे पीडिताला आता न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। तर आजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडले रहा आमच्यासोबत नागपूर समय। पहा, जागरूक करा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।